नमस्कार, नया सवेरा न्यूज़ में आप सभी का स्वागत है। देखिए पूरी खबर विस्तार से। ठाणे के वाकली स्ट्रीट स्थित लोकमान्य नगर पाड़ा नंबर 4 में चंपा षष्ठी पर खंडोबा के जन्मोत्सव पर खंडोबा मंदिर से खंडोबा सेवा मंडल द्वारा खंडोबा की भव्य दिव्य पालकी निकाली गई तथा विभिन्न कार्यक्रमों का भी आयोजन किया गया। साथ ही महाभंडारा का भी आयोजन किया गया। बता दें यह मंदिर 50 वर्ष पहले स्वयंभू मंदिर की स्थापना की गई और पिछले 20 वर्षों से इस भव्य कार्यक्रम का आयोजन निरंतर किया जा रहा है। इस कार्यक्रम की तैयारी की शुरुआत दिवाली के दूसरे दिन से हो जाती है। खंडोबा सेवा मंडल के अध्यक्ष रविंद्र भोसले, उपाध्यक्ष अमित पवार, सचिव भरत जाधव, खजीनदार राकेश यादव, उप खजीनदार विक्रम घूगे एवं सभी कार्यकारी सदस्यों के अथक प्रयासों से इस भव्य दिव्य कार्यक्रम को सफल बनाया गया, जिसमें परिसर के सभी नागरिकों ने सहभाग लिया। सभी खंडोबा भक्त चंपा षष्ठी के एक सप्ताह पहले अपनी सभी भावनात्मक वस्तुएं लेकर जेजुरीगढ़ दर्शन के लिए जाते हैं। एक तरह से देव की भेंट भी कहते हैं। जेजुरीगढ़ से भक्त भंडारा लाकर अपने खंडोबा मंदिर के भंडारे में मिलाते हैं और फिर वही भंडारे सभी भक्त उड़ाकर अपने तरीके से जन्मोत्सव मनाते हैं। ऐसी पूरी जानकारी अजीत रामचंद्र पवार ने दी। उनका कहना है कि सभी सदस्य अपने अपने व्यस्त कार्यों से समय निकालकर इस भव्य दिव्य कार्यक्रम को सफल बनाते हैं। लोकमान्य नगर का खंडोबा मंदिर एक जागृत मंदिर के रूप में जाना जाता है। कहा जाता है कि जो भी भक्त अपनी मनोकामनाएं मांगते हैं वह अवश्य पूरी होती है, ऐसी मान्यता है। एक विशेष यह है कि इस कार्यक्रम में राजकीय लोगों का भी योगदान गुप्त रूप से रहता है। बड़ी ही धूमधाम से खंडोबा के जन्मोत्सव का कार्यक्रम संपन्न हुआ। महाराज की जय। नमस्कार, मी अमित पवार, या मंडळाचा सभासद। आमचं हे खंडोबा मंदिर हे 50 वर्षापासून लोकमान्य नगरीत आहे आणि या लोकमान्य नगरीत आम्ही हा उत्सव जो चंपा षष्ठी निमित्त आयोजित करतो तो गेली 19 वर्ष झाल्या असाच अखंड चालू अविरत करत आहोत। आणि या ठिकाणी आम्ही हे सांगण्याचं प्रमुख उद्दिष्ट म्हणजे ज्यावेळी इथे 50 वर्षापूर्वी मंदिर स्थापन झालं गेलं किंवा प्रकट झालं गेलं त्याचा जीर्णोद्धार करण्यात आला। जीर्णोद्धारानंतर आम्ही एक सर्व रहिवाशांनी मिळून एक मंडळ स्थापन केलं। त्या मंडळाचं आम्ही नाव ठेवण्यात आलं खंडोबा सेवा मंडळ। विभागातील खूप साऱ्या लोकांनी आम्हाला त्यासाठी प्रयत्न केले। त्याच्यानंतर आम्हाला त्याच्या संदर्भात आम्हाला भरपूर देणगी स्वरूपात देण्यात आली। त्याच्यानंतर अन्नदात्यांच्या स्वरूपात आम्हाला खूप सारे लाभार्थी मिळतात। त्यांच्यामुळे हा सर्व कार्यक्रम आम्ही उत्साहाने आणि जल्लोषाने पार पाडतो। दरवर्षी आम्ही हा कार्यक्रम करतो। विना काही अखंड पडता आम्ही हा 20 वर्ष झाला कार्यक्रम करतोय। आणि हे सर्व श्रेय जे आहे ते जेजुरीच्या खंडेरायासोबत लोकमान्यच्या खंडेरायाला पण आम्ही अर्पित करतो। आणि मी माझे 2 शब्द संपवतो। थँक्यू। चंपा षष्ठी निमित्त ते जे भव्य दिव्य पालखी सोहळ्याचे जे तुमच्या मार्फत इथे जे आयोजन केलं त्याची तयारी कशी असते? दिवाळीचा शेवटचा दिवस झाल्यानंतर म्हणजे भाऊबीज झाल्यानंतर येणाऱ्या रविवारी आम्ही ती मीटिंग सभा आयोजित करतो। त्या सभेत आम्ही सर्व सभासद एकत्रित जमतो। येणाऱ्या भंडाऱ्यानिमित्त वेगवेगळ्या प्रकारचे कोणते नवीन कार्यक्रम लोकांसाठी नवीन काहीतरी देण्याचा आणि घेण्याचा प्रयत्न करतो। आम्ही तो पूर्ण जवळपास 3-3.5 हजार लोकांचा जो भंडारा असतो त्याचे नियोजन करतो। आम्ही त्याच्या संदर्भात खूप साऱ्या मोठ्यांना जाणकार लोकांना भेटतो, त्यांच्याकडून मार्गदर्शन घेतो। गेल्या वर्षी ज्या चुका झाल्यात ज्या चुका आपण करूच नये आणि पुढे भविष्यात आपल्याला हे अखंड चालू ठेवण्यासाठी त्यासाठी प्रयत्न करतो। तर या पूर्ण प्रवासात आम्हाला खूप साऱ्या लोकांचं सहकार्य भेटतं, त्यांचं मार्गदर्शन भेटतं। त्यासोबतच त्यांनी केलेल्या सहकार्याला आम्ही पकडून त्यांचं मार्गदर्शन घेऊन आम्ही हा भंडारा प्राप्त करतो। तर या पूर्ण प्रवासात आम्ही 30-32 दिवसांचं वर्गणी काढतो। त्यांच्या स्वइच्छेने विभागातील प्रत्येक व्यक्तीकडून प्रत्येक घरटी स्वइच्छेने अशी वर्गणी कलेक्ट करतो। सभासद जे आहेत त्यांनी सभासद फी देतात। जे अन्नदाते आहेत ते सढळ हस्ते अन्नदान करून आपल्या कार्यक्रमाची शोभा वाढवतात आणि चंपाषष्ठीचा उत्सव पार पाडतात।